आज आपण वाळवण्याच्या पदार्थांपैकी साबुदाणा बटाटा पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे साबुदाणा बटाटा पापड बनवायची ही रेसिपी अतिशय सोपी आहे। हे पापड एकदम झटपट बनवून तयार होतात आणि खायला देखील खूप टेस्टी आणि कुरकुरीत लागतात। हे पहा, हे पापड तळल्यानंतर किती कुरकुरीत झालेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी मी 1 किलो बटाटे चांगले उकडून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। त्यामध्ये घालण्यासाठी पाव किलो साबुदाणे घेतलेले आहेत। मी 1 किलो बटाट्यासाठी पाव किलो साबुदाणे घेतलेले आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात साबुदाणा बटाटा पापड बनवणार असाल तर त्याप्रमाणे साबुदाण्याचे प्रमाण वाढवायचे आहे। 2 किलो बटाटे घेतले तर अर्धा किलो साबुदाणे घालायचे आहेत। साबुदाणे पापडामध्ये घातल्यामुळे पापड छान खुसखुशीत होतात। चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मीठ घेतलेले आहे। गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण पापडामध्ये घालण्यासाठी घेतलेले साबुदाणे भाजून घेऊया। बारीक गॅसवर 7 ते 8 मिनिटे हे साबुदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत। साबुदाणे जास्त लाल करायचे नाही, जरासा यांचा रंग बदलला का गॅस बंद करायचा आहे। साबुदाणे असे भाजून घेतल्यामुळे साबुदाणे छान फुलतात आणि ते मिक्सरमध्ये बारीक करताना लगेच त्याची पावडर होते। साबुदाणे भाजताना गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि साबुदाणे असे कलथाने सारखे हलवत राहायचे आहेत। साबुदाणे छान भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करूया आणि साबुदाणे चांगले थंड होऊन देऊया। साबुदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण बटाटे किसणीने किसून घेऊया। या प्रकारे किसणीने सगळे बटाटे किसून घ्यायचे आहेत। यामुळे या बटाट्यामध्ये गुठळ्या राहणार नाही आणि पापड छान होतील। साबुदाणा बटाटा पापड बनवण्याची ही पद्धत अतिशय सोपी आहे। खूप छान पापड बनतात या पद्धतीने बनवल्यामुळे। हे पहा, या प्रकारे बटाटा किसून घ्यायचा आहे। सगळे बटाटे छान किसून झालेले आहेत। बटाटे किसेपर्यंत साबुदाणे देखील थंड झालेले आहेत। आता आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि बारीक वाटून घेऊया। हे पहा, साबुदाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। साबुदाण्याची चांगली बारीक पावडर झालेली आहे। साबुदाणे आपण आधी भाजून घेतले होते त्यामुळे याची छान पावडर तयार झालेली आहे। मिक्सरमध्ये साबुदाणे वाटताना जर यामध्ये साबुदाणे जाडजाड राहिले तर ते चाळून घ्यायचे आहेत आणि चाळून घेतलेले साबुदाणे पुन्हा मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचे आहेत। आता हे वाटून घेतलेले साबुदाण्याचे पीठ आपण या बटाट्यामध्ये टाकूया। आता आपण घेतलेल्या हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। या प्रकारे हिरव्या मिरच्या चांगल्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत। आता या बटाट्यामध्ये घालूया। चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे छान मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घ्यायचं हे, म्हणजे हे चांगलं एकजीव होईल। मीठ आणि हिरवी मिरची साबुदाण्याचं पीठ छान या बटाट्यामध्ये मिक्स होईल। आपण ज्याप्रमाणे गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे हे छान मळून घ्यायचं आहे। या प्रकारे बटाट्याचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता याला थोडंसं तेल लावून घेऊया। एकदम थोडंसं तेल याला लावायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे। गॅसवरती एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता याच्यावरती आपल्याला हे बटाट्याचं मिश्रण वाफवून घ्यायचं आहे। आता ही आपली वड्या उकडायची जी चाळण असते ती घ्यायची आहे। त्याला थोडंसं तेल लावायचं आहे, एकदम थोडंसं, म्हणजे हे बटाट्याचं मिश्रण त्याला चिटकणार नाही। आणि त्यामध्ये हा बटाट्याचा गोळा ठेवायचा आहे। ही चाळण उकळी आलेल्या पाण्यावर ठेवायची आहे। गोळा हाताने असा जरा सपाट करून घेऊया। आणि आता याच्यावर एक झाकण ठेवून 4-5 मिनिटे मीडियम गॅसवर
हे पीठ छान वाफून घेऊया। पीठ छान वाफून झालेलं आहे। आता आपण हे परातीमध्ये काढून घेऊया। वाफून घेतलेलं पीठ परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। या प्रकारे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। सगळे गोळे मी तयार करून घेते। थोडेसे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण याचे पापड बनवून घेऊया। हे पुरी लाटायचं मशीन घेतलेलं आहे, त्यावर प्लास्टिकचा कागद ठेवलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। पापड बनवताना एकदाच तेल लावायचे, जास्त तेल लावायचं नाही, नाहीतर पापडांचा वास येतो। त्यावरती हा एक गोळा ठेवायचा आहे आणि वरच्या कागदाला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्या वरतून एक कागद ठेवायचा आहे आणि असं प्रेस करायचं आहे। या प्रकारे आपला पापड बनवून तयार झालेला आहे। पापड जर जरा जाड वाटला तर असा बोटाने स्प्रेड करायचा आहे। आपला छान पापड बनवून तयार झालेला आहे। आता याचा वरचा कागद काढून घ्यायचा आहे आणि हा पापड एका प्लास्टिकच्या कागदावर सुकायला घालायचा आहे। बाजूला मी प्लास्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे, त्यावरती आपण हा पापड काढून घेऊया। कागदावर असा थोडासा हात फिरवायचा आहे आणि हळूच असा वरचा कागद काढून घ्यायचा आहे। खूप छान पापड बनवून तयार झालेला आहे। या प्रकारे मी अजून एक पापड बनवून दाखवते। हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे, लगेच आपला पापड तयार होतो। हे पहा किती छान पापड तयार झालेला आहे। वरचा कागद असा काढून घ्यायचा आहे। आता हाही पापड मी प्लास्टिकच्या कागदावर काढून घेते। या प्रकारे प्लास्टिकच्या कागदावर हा सुकायला घालायचा आहे। कागदावर वरतून असा हात फिरवायचा आहे आणि वरचा कागद हळूच काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने देखील आपण पापड लाटू शकतो। पळपट घ्यायचा आहे, त्याच्यावर प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे, त्याला थोडंसं तेल लावायचे आणि त्यावर हा गोळा ठेवायचा आहे। वरतून एक प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने हा पापड लाटून घ्यायचा आहे। असा कागद हळूहळू गोल फिरवायचा आहे आणि पापडाला गोल आकार द्यायचा आहे। ही पद्धत देखील पापड बनवायची खूप सोपी आहे। पापड बनवायचं मशीन नसेल तर या प्रकारे तुम्ही पापड बनवू शकता। आता हा पापड आपण सुकायला ठेवूया। हे पहा किती छान पापड तयार झालेला आहे। हा कागदावरती सुकायला घालूया। आणखीन एका पद्धतीने आपण पापड लाटू शकतो। पळपटावरती प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे, त्याच्यावरती हा गोळा ठेवायचा आहे, वरतून कागद ठेवायचा आहे आणि त्यावरती अशा एखाद्या मोठ्या प्लेटने प्रेस करायचे, दाबून घ्यायचे आणि हाताने थोडंसं स्प्रेड करायचे। हे पहा आपला किती छान पापड बनवून तयार झालेला आहे। यापैकी जी पद्धत आवडेल त्या प्रकारे तुम्ही हे पापड बनवू शकता। अशा प्रकारे मी सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत आणि कडक उन्हामध्ये वाळायला घातलेले आहेत। हे पापड 2 दिवस चांगले कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे, म्हणजे हे वर्षभर चांगले टिकतात। वाळून झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत। अशा प्रकारे आपले साबुदाणा बटाटा पापड उन्हामध्ये छान वाळलेले आहेत। पापड खूपच छान झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता एकदम पातळ हे पापड झालेले आहेत। आता हे पापड आपण तळून बघूयात। गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे,
तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। आता आपण पापड तळूया। हे पहा किती छान पापड झालेला आहे, छान फुललेला आहे। पापडांना रंगही खूप छान आलेला आहे। याच प्रकारे आपण अजून पापड तळूया। या प्रकारे मी अजून साबुदाणा बटाटा पापड तळून घेतलेले आहेत। पापड खूप छान झालेले आहेत, एकदम कुरकुरीत पापड झालेले आहेत। आपण घेतलेल्या 1 किलो बटाटा आणि पाव किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये 60 पापड तयार झालेले आहेत। हे पापड उपवासाचे जरी असले तरी उपवास नसताना देखील तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी हे पापड तळून खाऊ शकता। हे पापड चवीला खूप छान लागतात। साबुदाणा बटाटा पापड बनवण्याची ही रेसिपी अतिशय सोपी आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।